Hello everyone, welcome and welcome back to my channel. My name is Prajakta Dhandime. I am third year MBBS student at GMC Latur. तर आज आपला विषय आहे डिहायड्रेशन. वाढता उन्हाळा, गरमी यामुळे डिहायड्रेशनचा त्रास तर वाढलेलाच आहे. तर बऱ्याच लोकांना त्यांना डिहायड्रेशनचा त्रास आहे हेच माहिती नाही आहे. त्यामुळे आज आपण डिहायड्रेशनवरती चर्चा करणार आहोत. तर डिहायड्रेशन म्हणजे नक्की काय? आपलं शरीर जे असतं ते 70% हे पाण्याने बनलेलं असतं. जेव्हा शरीरातली पाण्याची पातळी ही 70%पेक्षा कमी होते तेव्हा आपण त्याला डिहायड्रेशन म्हणजेच निर्जलीकरण म्हणतो. तर ही पातळी नक्की कमी कशामुळे होते? आपल्या शरीरातील पाणी जास्त प्रमाणात बाहेर जाणे किंवा घाम येणे, त्यानंतर आपण पाणी कमी पिणे या सर्व कारणांमुळे डिहायड्रेशन होऊ शकतं. तर मग तुम्हाला डिहायड्रेशन आहे हे तुम्हाला लक्षात कसं येईल? तर डिहायड्रेशनची लक्षणे बघूया. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्हाला जास्त तहान लागायला लागते. जेव्हा आपल्या शरीरातलं पाणी कमी होईल तेव्हा आपले जे सेल्स असतात, जे आपली ते सेल्स आपल्या मेंदूला सिग्नल पाठवतात. मेंदू म्हणजेच हायपोथॅलॅमसला सिग्नल पाठवतात. त्यामुळे मग आपल्याला तहान लागते आणि आपण जास्त पाणी प्यायला लागतो. नंबर 2, डोकेदुखी. जेव्हा आपल्याला शरीरात पाण्याची पातळी कमी होते तेव्हा आपल्या मेंदूच्या सेल्सवरती तणाव यायला लागतो आणि त्यामुळे मग आपल्याला डोकेदुखी होते. नंबर 3, चक्कर येणे. जेव्हा आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा आपला रक्तदाब कमी होतो आणि त्यामुळे आपल्याला चक्कर यायला लागते. नंतर तोंड कोरडे पडणे, डोळे कोरडे पडणे किंवा डोळे फिरणे. नंतर लघवी कमी होणे. जेव्हा आपल्या शरीरातील पाणी कमी होतं तेव्हा लघवीचं प्रमाण पण कमी होतं. त्यानंतर चिडचिड होणे, वजन कमी होणे ही सगळी कारणे डिहायड्रेशनची असू शकतात. त्यानंतर आपण घरी बसल्या स्वतःला तपासणार कसं की तुम्हाला डिहायड्रेशन आहे का नाही? आपण लक्षणे तर पाहिलीच, पण त्यानंतर एक स्किन पिंच टेस्ट असते ज्यामध्ये आपल्याला समजेल की तुम्हाला डिहायड्रेशन आहे की नाही. तर त्यासाठी आपण आपल्या हाताचा मागचा भाग घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने अशी चिमटी काढायची, त्याला 5 सेकंड पकडायचं आणि त्यानंतर त्याला सोडून द्यायचं. जर हे असं पटकन वापस केलं तर तुम्हाला डिहायड्रेशन नाही, आणि जर असं राहिलं आणि थोडं हळूहळू प्रमाणात असं खाली गेलं तर तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे हे लक्षात घ्या. आता आपण बघूया डिहायड्रेशनचे उपचार. म्हणजे तुम्हाला डिहायड्रेशनचे लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही काय करायला पाहिजे? सर्वात प्रथम तुम्ही भरपूर पाणी प्या. जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावं असं काही नसतं. जेव्हा तुम्हाला तहान लागलेली पण नसते तेव्हा पण तुमच्या शरीराला पाण्याची गरज असते. त्यामुळं बरोबर प्रमाणात दिवसातून पाणी प्या. नंबर 2, ORS म्हणजे त्यामध्ये साखर, वेगवेगळे इलेक्ट्रोलाइट्स हे सगळे असतात. त्यामुळं सर्वात उत्तम उपाय आहे की ORS प्या. त्यानंतर नारळ पाणी, हे पण तुम्हाला डिहायड्रेशन कमी करायला मदत करतं. त्यानंतर ताकामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम घटक असतो, तर तुम्ही ताकामुळे पण डिहायड्रेशन वरती कंट्रोल. त्यानंतर लिंबू पाणी, असं तुम्ही वेगवेगळे पाणी म्हणजे द्रव्य प्या ज्यामुळे की तुमचं डिहायड्रेशन कमी होईल. भेटूया आपण पुढील भागामध्ये. थँक्यू.